नमो बुद्धाय जय भीम। आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। श्रावण पौर्णिमा। बौद्ध परंपरेमध्ये पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण भगवान बुद्धांच्या जीवनाशी आणि धम्माच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण घटना या पौर्णिमेच्या दिवसाशी जोडल्या गेल्या आहेत। श्रावण पौर्णिमा म्हणजे केवळ आकाशात दिसणारा पूर्णचंद्र नाही। हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो करुणेचे, प्रज्ञेचे, शीलाचे आणि धम्माचे। भगवान बुद्धांनी मानवाला एक अतिशय सुंदर संदेश दिला। मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी बाहेरच्या चमत्काराची गरज नसते, गरज असते ती स्वतःच्या मनाकडे पाहण्याची। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण पौर्णिमेशी संबंधित 3 महत्त्वपूर्ण बौद्ध परंपरांचा आणि घटनांचा आढावा घेणार आहोत। पहिली घटना अंगुलीमालाची धम्मदीक्षा, दुसरी पहिली बौद्ध धम्मसंगीती आणि तिसरी अनाथपिंडक आणि भगवान बुद्ध यांच्यातील धम्मसंबंध आणि त्यांचे महान योगदान। अंगुलीमालाची धम्मदीक्षा बौद्ध इतिहासातील सर्वात प्रभावी परिवर्तनाच्या कथांपैकी एक म्हणजे अंगुलीमालाची कथा। अंगुलीमाल हा एक भयंकर दरोडेखोर आणि हिंसक मनुष्य म्हणून प्रसिद्ध होता। त्याच्या गळ्यात मानवी बोटांची माळ असल्यामुळे त्याला अंगुलीमाल असे नाव पडले। त्याच्या भीतीने लोक रस्त्यावरून जाण्यासही घाबरत होते। गावातील लोक भयभीत होते। राजालाही त्याला पकडण्याची चिंता होती, पण भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे फक्त एका खुनी म्हणून पाहिले नाही। भगवान बुद्धांना त्याच्यामध्ये परिवर्तनाची शक्यता दिसली। एक दिवस भगवान बुद्ध अंगुलीमाल ज्या जंगलात राहत होता त्या दिशेने निघाले। लोकांनी बुद्धांना सावध केले, म्हणते त्या मार्गाने जाऊ नका, तिथे अंगुलीमाल आहे। परंतु बुद्ध शांत होते, ते पुढे चालत राहिले। अंगुलीमालाने बुद्धांना पाहिले। त्याने विचार केला, हा एकटा भिक्खू माझ्या हातून सुटू शकणार नाही। तो बुद्धांच्या मागे धावू लागला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कितीही धावला तरी बुद्धांना पकडू शकला नाही। शेवटी अंगुलीमाल ओरडला, थांब। भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले, अंगुलीमाल, मी थांबलो आहे, तू थांब। अंगुलीमालाला हे समजले नाही। तो म्हणाला, तुम्ही तर चालत आहात आणि मला म्हणता की मी थांबलो नाही। तेव्हा बुद्धांनी त्याला सांगितले, मी सर्व जीवांवरील हिंसा सोडून थांबलो आहे, पण तू अजूनही हिंसेपासून थांबलेला नाहीस। हे शब्द अंगुलीमालाच्या मनाला भिडले। पहिल्यांदाच त्याला आपल्या जीवनाचा आरसा दिसला। त्याला जाणवले की त्याने किती मोठा अपराध केला आहे। त्याने आपली शस्त्रे बाजूला फेकली आणि बुद्धांच्या चरणी शरण गेला। त्याने धम्माचीही दीक्षा मागितली। भगवान बुद्धांनी त्याला स्वीकारले। एही भिक्खू म्हणजेच ये भिक्खू। अशा प्रकारे एक भयंकर हिंसक मनुष्य धम्म मार्गावर आला। ही घटना आपल्याला एक अतिशय मोठा संदेश देते। कोणताही मनुष्य जन्मतः वाईट नसतो आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास परिवर्तन शक्य असते। अंगुलीमालाची कथा मध्यम निकायामधील अंगुलीमाल सुत्तमध्ये आढळते। म्हणूनच श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, माझ्या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे जी मला सोडून द्यायला हवी? राग, द्वेष, मत्सर, अहंकार की वाईट सवय? जर अंगुलीमालासारखा व्यक्तीचे जीवन बदलू शकते तर आपले जीवन का बदलू शकत नाही? आता आपण दुसऱ्या महत्त्वपूर्ण घटनेकडे येऊया। भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या धम्माची शिकवण पुढील पिढ्यांपर्यंत अचूकपणे पोहोचवणे ही अत्यंत मोठी जबाबदारी होती, कारण त्या काळात बुद्धांचे उपदेश आजच्यासारख्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लिखित स्वरूपात उपलब्ध नव्हते। म्हणूनच बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर वरिष्ठ भिक्खूंनी धम्म आणि विनयाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। बौद्ध परंपरेनुसार ही सभा राजगृहाजवळील सप्तपर्णी गुहेत झाली। या सभेचे नेतृत्व महाकස්සप थेरांनी केले। परंपरेनुसार सुमारे 500 अरहंत भिक्खू या धम्मसंगीतीत सहभागी झाले। या सभेचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते भगवान बुद्धांनी दिलेला धम्म आणि संघाचा विनय पुढील पिढ्यांसाठी जतन करणे। आयुष्यमान आनंद यांनी बुद्धांचे उपदेश स्मरणातून सांगितले आणि उपाली थेरांनी विनयाचे नियम सांगितले।
अशा प्रकारे बुद्धांच्या शिकवणीचे सामूहिक पठण आणि स्मरण करण्यात आले. आज आपण त्रिपिटक आणि बुद्ध वचनांच्या जतनाबद्दल बोलतो. त्यामागे या प्राचीन मौखिक परंपरेचे मोठे योगदान आहे. पहिल्या बौद्ध संगीतीबाबत विविध बौद्ध परंपरांमध्ये तपशील वेगवेगळे आढळतात, परंतु परंपरागत कथनात तिचा संबंध बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर झालेल्या धम्मविनयाच्या संकलनाशी जोडला जातो. काही उत्तरकालीन परंपरांमध्ये या धम्मसंगीतीचा संबंध श्रावण पौर्णिमेशी जोडला जातो. म्हणून श्रावण पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सवाची तारीख नसून धम्माचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांपर्यंत धम्म पोहोचवण्याची जबाबदारी स्मरण करण्याचा दिवस म्हणूनही पाहता येतो. आज आपण बुद्धांचे विचार वाचतो, धम्मपद वाचतो, सुत्त ऐकतो, धम्माचे व्हिडिओ पाहतो, पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, हा धम्म माझ्या आचरणात किती उतरला आहे? कारण केवळ धम्म ऐकणे पुरेसे नाही, धम्म जगणे महत्त्वाचे आहे. आता आपण तिसऱ्या महत्त्वपूर्ण व्यक्तीकडे येऊया, अनाथपिंडिक. त्याचे मूळ नाव होते सुदत्त. ते श्रावस्तीतील अत्यंत श्रीमंत गृहस्थ होते, पण त्यांची खरी ओळख त्यांच्या संपत्तीमुळे नव्हती. त्यांची ओळख होती त्यांच्या दानशीलतेमुळे आणि बुद्धांवरील श्रद्धेमुळे. त्यांनी गरजू लोकांना अन्न आणि मदत दिली. याच कारणामुळे त्यांना अनाथपिंडिक म्हणजे गरजू अनाथांना अन्न देणारा अशी प्रसिद्धी मिळाली. अनाथपिंडिकाची भगवान बुद्धांशी भेट राजगृह येथे झाली अशी बौद्ध परंपरेतील कथा आहे. बुद्धांचे धम्मवचन ऐकल्यानंतर ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी बुद्ध आणि संघासाठी एक योग्य विहार उभारण्याचा संकल्प केला. श्रावस्तीमध्ये त्यांनी जेतवन विकत घेण्यासाठी राजकुमार जेत यांच्याकडून जमीन घेतली. परंपरेनुसार त्यांनी त्या जमिनीवर सोन्याची नाणी अंतरून तिची किंमत चुकवली आणि तेथे बुद्ध व संघासाठी जेतवन विहार उभारला. या जेतवनात भगवान बुद्धांनी अनेक वर्षे वास्तव्य केले आणि अनेक धम्मदेशना दिल्या. अनेक सुत्तांच्या प्रारंभी आपल्याला असे वाक्य आढळते, एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवने अनाथपिंडिकस्सा आरामे. अर्थात एका वेळी भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामात जेतवनात राहत होते. यावरून अनाथपिंडिकाचे धम्मातील योगदान किती मोठे होते हे लक्षात येते. त्यांनी केवळ संपत्ती दान केली नाही, त्यांनी धम्माच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित केले. श्रावण पौर्णिमेचा खरा संदेश काय आहे? आता या 3 घटनांकडे पुन्हा एकदा पाहूया. अंगुलीमाल आपल्याला सांगतो, वाईट जीवनातूनही परिवर्तन शक्य आहे. पहिली धम्मसंगीती आपल्याला सांगते, धम्माचे संरक्षण करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. आणि अनाथपिंडिक आपल्याला सांगतात, संपत्तीचा खरा उपयोग स्वतःपुरता नसून समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. हीच श्रावण पौर्णिमेची खरी प्रेरणा आहे. आजच्या दिवशी आपण फक्त बुद्धांना नमस्कार करून थांबू नये. आज आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला हवा, मी कोणावर राग धरून बसलो आहे का? मी कोणाचा द्वेष करतो आहे का? माझ्याकडे असलेल्या गोष्टींचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करतो आहे का? मी पंचशिलेचे पालन करतो आहे का? मी धम्माचे पालन केवळ बोलण्यात करतो की आचरणातही? भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म हा केवळ पूजा करण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. श्रावण पौर्णिमा कशी साजरी करावी? या पवित्र दिवशी आपण सकाळी किंवा संध्याकाळी बुद्धवंदना करू शकतो. त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करू शकतो. अष्टशील उपोसत, पंचशील उपोसत आपण ग्रहण करू शकतो. ह्या दिवशी आपण उपोसताचे 3 अंगाने पालन करू शकतो, काया, वाचा आणि मनाने. धम्मपदाचे पठण करू शकतो. बुद्धांच्या उपदेशांचे श्रवण करू शकतो. गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकतो. वृद्ध व्यक्तीला मदत करू शकतो. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील राग आणि द्वेष कमी करण्याचा संकल्प करू शकतो. कारण बुद्धांनी दाखवलेला मार्ग बाहेरच्या जगाला बदलण्यापेक्षा आधी स्वतःला बदलण्याचा मार्ग आहे. श्रावण पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो, पण त्या पूर्ण चंद्रापेक्षा आपल्या मनातील धम्माचा प्रकाश अधिक महत्त्वाचा आहे. अंगुलीमालाच्या जीवनात परिवर्तन झाले.
अनाथ पिंडिकाने आपली संपत्ती धम्म आणि समाजाच्या कल्याणासाठी वापरली आणि बुद्धांच्या शिष्यांनी धम्माचे संरक्षण करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला. आज अनेक शतकानंतरही आपण बुद्धांचा धम्म ऐकत आहोत. याचा अर्थ धम्माचा प्रकाश अजूनही जिवंत आहे. म्हणून या श्रावण पौर्णिमेला आपण एक छोटासा संकल्प करूया. मी बुद्धांच्या धम्माचा आदर करीन. मी पंचशिलाचे पालन करण्याचा प्रयत्न करीन. मी कोणत्याही जीवाला जाणून बुजून दुःख देणार नाही. मी माझ्या मनातील द्वेष कमी करेन आणि शक्य तितके इतरांच्या कल्याणासाठी कार्य करेन. हीच भगवान बुद्धांना खरी वंदना, हीच धम्माला खरी आदरांजली आणि हाच श्रावण पौर्णिमेचा खरा उत्सव आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सर्वांना पवित्र श्रावण पौर्णिमेच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. जय भीम. नमो बुद्धाय.